ही निवडणूक बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरण दिलं त्या परिवाराची मी सून आहे. 2च महिन्यापूर्वी नियतीचा क्रूर खेळ झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून गेले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला होता आणि कधी नव्हे ते फक्त बारामतीला महाराष्ट्रालाच नाही तर देशाला कळलं की दादा काय चीज होते. बारामतीतल्या प्रत्येकाला आपल्या घरातलाच एक व्यक्ती सोडून गेल्याचं दुःख आजही सलते. दादांच्या अचानक जाण्याने व महाराष्ट्र त्या दिवशी हळहळला आणि मला वाटतं अजूनही आपण सगळेजण त्यातून सावरतच आहोत. आपल्याला माहितीये की ज्या दिवशी हे विमान कोसळलं त्या विमानात कोसळलेल्या जागी सुद्धा अनेक कागद पडलेली आपल्याला पाहिली. म्हणजे शेवटच्या क्षणीही दादांकडे निवेदन प्रस्ताव आपल्या जनतेची सेवा करण्याची आस होती. आपल्या सर्वांची सेवा करता करता दादा अचानक गेले. मात्र जनसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी बारामतीला आणि महाराष्ट्राला दिला. तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दादांकडे जात पात धर्म पंथ यांना कधीच थारा नव्हता. समाजातल्या प्रत्येक घटकाला दादांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत न्याय देण्याचंच काम केलं. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच सांगतात की कठीण काळातही राज्याची आर्थिक घडी सुव्यवस्थितपणे बसवण्याचं कसब फक्त दादांमध्येच होतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवता आली आणि ती आजपर्यंत चालू आहे. आणि दादांच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका त्यामुळे मिळाली. आणि या दादांच्या आर्थिक शिस्तीमुळेच आज राज्यातील जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लाडक्या बहिणी आज इथं स्वतःच्या दादांच्या प्रेमापोटी आज एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलेल्या आहे. दादांसारखा दादा माणूस एकच, दुसरं कोणीही होऊ शकत नाही. पण दादांनी दाखवलेला मार्ग त्या मार्गावरूनच आपण जनसेवा करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. मी आज या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय दादांच्या जनसेवेचे कार्य पुढे नेण्यासाठी म्हणून तुमच्या समोर उभी आहे. आणि ही केवळ पोटनिवडणूकच नाही, ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती माझ्यावर जशी आहे तशीच मतदार म्हणून तुम्हा बारामतीकरांवरही आहे. आपल्याला माहितीये दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक
बारामतीकरांची आहे. प्रत्येक बारामतीकर हा आज दादा आहे. आता ही निवडणूक बारामतीकरांनी हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकरांच्या विश्वासाची, इतक्या वर्षाची मला पाहून पाहून खात्री आहे. तुमचा भक्कम पाठिंबा आणि या पाठिंब्यानेच माझा म्हणजे तुमचा विजय निश्चित आहे. तुमच्या दादावर असलेले प्रेम आणि निष्ठा उभे देशानं पाहिलेली आहे. आणि म्हणूनच दादांच्या आठवणींना साक्षी ठेवून, त्यांच्या विचारांना अनुसरून सतत कार्यरत राहण्याचा माझा संकल्प मी केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिजोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावरून जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक आई म्हणून, एक बहिणी म्हणून, एक भगिनी म्हणून तुम्ही मला पाठबळ द्याल असा मला विश्वास आहे. आदरणीय वळसे पाटलांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला म्हणून ही जबाबदारी मी पार पाडू शकेल की नाही असा संशय अनेकांना होता. मात्र दादांच्या आशीर्वादाच्या रूपानं बारामतीची जनता माझ्या मागे उभी राहिली आणि या जनतेनंच मला लढण्याचं, उभं राहण्याचं बळ दिलं. ज्या परिवाराने राज्याला पहिलं महिला धोरण दिलं त्या परिवाराची मी सून आहे. महिला म्हणून कोणीही माझ्या कामाचं मूल्यमापन करू नये असं मला वाटतं. माझ्यासाठी बारामतीचा विकास हा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील शोषित, वंचित, पीडित घटक, शेतकरी, महिला आणि युवक यांच्या कल्याणासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.